सुरभी प्राचार्य प्रशांत पाटील यांचे विचार. आजचा विषय वैराग्य म्हणजे काय. माणसाच्या चित्तवृत्ती एकाच ठिकाणी केंद्रित झाल्या तर षड्रिपूंचा मारा वाढत जातो. ज्याच्यापासून सुटावं असं अध्यात्म सांगतं त्याच ठिकाणी माणूस पुन्हा पुन्हा अडकून पडतो. हे अडकणं सुटलं पाहिजे. त्यासाठी आपल्या अध्यात्मशास्त्रात वैराग्य सांगितलंय. वैराग्य या शब्दाचा अर्थ अंगाला राख फासून हिमालयाकडे प्रयाण करणं असा घेतला जातो. गावात आलेली कुणीही अशा परिवेशाची माणसं वैराग्य धारण केलेली आहेत असा समज होऊन फसवणूकच होते. आधी एका मनाची आणि नंतर समाज मनाची. ही फसवणूक थांबवायची असेल तर वैराग्य म्हणजे नेमकं काय हे कळलं पाहिजे. संसारावर तुळशीपत्र ठेवून प्रत्येक गोष्टीचा त्याग करणं अशा बाह्य उपचाराला वैराग्य म्हणत नाहीत. वैराग्याच्या नेमक्या आणि थेट व्याख्या आहेत. गोंदवलेकर महाराज यांनी तर म्हटलंय की वैराग्य हे वृत्तीत असतं. भगवंतानं जे दिलं त्यात समाधान असून इतर काही हवं असं न वाटणं म्हणजे वैराग्य आहे. महाराजांचं हे सांगणं आपण नीट लक्षात घेतलं तर धर्मग्रंथांना हेच सांगायचंय हे आपल्याला उमजत जातं. मनाच्या डोहात कायमच ढवळाढवळ सुरू असते. तिथं वासना चेतवल्या जातात. त्यामुळं अशा ठिकाणी वैराग्याचा दीप लावणं म्हणजे भौतिक सुखाच्या गोष्टींपासून अलिप्त राहणं आहे. ही अलिप्त राहण्याची किमया उत्कट भावनेनं स्वीकारता आली पाहिजे. देहाला कष्ट देणं, उपासतापास यातून कधीही आणि कोणतंही वैराग्य साधलं जात नाही. एखाद्या गोष्टीविषयी सतत जर आसक्ती निर्माण होत असेल तर बाह्य वैराग्याचा कदापि उपयोग नाही. वासना उडवता आली पाहिजे. ज्या देहाच्या ठिकाणी अशी वासना उडवली जाते तिथंच वैराग्य नांदतं. देवावर माझी श्रद्धा आहे असं म्हणणं म्हणजे श्रद्धा नाही. श्रद्धेचा धागा हा कायम त्याग आणि समर्पण भाव यांच्याशी जोडलेला असतो. आरती करायची आणि लक्ष प्रसादावर ठेवायचं हे काही श्रद्धेचं लक्षण नव्हे. भौतिक गोष्टींचा विसर पडत फक्त ईश्वराचं गुणवर्णन व्यक्तीच्या मुखानं आणि मनानं सुरू असणं हीच खरी श्रद्धा आहे. श्रद्धेच्या वाटेवर जो आला तो कधीही परत फिरत नाही. एकदा त्याला श्रद्धेची अनुभूती आली की मग त्याचा पुढचा प्रवास अयोग्य होऊ शकत नाही. अध्यात्म माणसाला असा नीर क्षीर विवेक देत असतं. त्यामुळं अनेक बुद्धिवाद्यांनी अध्यात्म, श्रद्धा यांचा उपहास केला असला तरी देखील त्यांना मात्र या अध्यात्मविद्येशिवाय पर्याय नाही. याचं कारण तर्कशास्त्र हे जर बुद्धीशी निगडीत शास्त्र असेल तर त्याला मनाची जोड देऊन सुलभ केल्याशिवाय ते जनसामान्यांच्या पचिनी पडणार नाही. अध्यात्म ही अशी मनाशी जोडलेली शक्ती आहे. आपल्या सर्व संत मंडळींनी जे जीवनाचं सार आणि सार्थक सांगितलंय ते याच विद्येच्या जोरावर सांगितलंय. आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ विवेका, असं जे समर्थांनी सांगितलंय ते फार खोलवर जाऊन आपण विचारार्थ ठेवलं पाहिजे. संतांनी सांगितलेलं अध्यात्म हे वरवरचं नाही,
ते गहन आहे. आपण आपल्या रोजच्या जगण्यातलं एखादं काम जर तन्मयतेनं करत असू तर तिथं सुद्धा हे अध्यात्म प्रकट होत असतं. त्यासाठी अध्यात्म या शब्दाचा व्यंगार्थ लक्षात घ्यावा लागेल. ज्याला या विद्येचं गमक कळलं त्यालाच वैराग्य साधता येतं. या संकल्पना दूर कुठंतरी जाऊन अनुसरणं कुणालाही मान्य नाही. या संकल्पना दूर कुठंतरी जाऊन अनुसरणं कुणाला मान्य नाही. त्याचा रोजच्या जगण्याशी संबंध आणता येतो का, हे जास्त मोलाचं आहे. मी वर्गात जाऊन शिकवतो त्यावेळी शिकवणं या क्रियेशी मी किती तादात्म्य पावतो हा प्रश्न प्रत्येक शिक्षकानं स्वतःला विचारला पाहिजे. आसपासच्या सगळ्या गोष्टी विसरून जर शिकवणं या एकाच क्रियेशी मी जोडला गेलो तर माझ्याकडून होणारं काम बघून विद्यार्थी तृप्त होतील. तीच तृप्तता मला अध्यात्माचा नवा धडा देणारी असेल. त्यातली अतृप्ती मला ज्या दिशेने घेऊन जाईल त्या स्थळी सुद्धा मी स्वतःचा शोध घेतला पाहिजे. तरच वैराग्याचा अर्थ आकलनात येईल. वैराग्य म्हणजे काय हे नक्की कळेल. वैराग्य म्हणजे काय? आत्ताच आपण प्राचार्य प्रशांत पाटील यांचे विचार ऐकलेत. त्यांचा संवादध्वनी 9511859939. निवेदक दत्ता सरदेशमुख. 8329730186.